ज्ञानेश्वरी. तुझं नाव ऐकलं की आपोआपच संतांच्या शब्दांची आठवण होते ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी हे फक्त एक नाव नाही, ते त्या अमूल्य ग्रंथाचं नाव आहे जो संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला होता, ज्यात त्यांनी इतकं कठीण तत्वज्ञानही इतकं सोपं केलं की सामान्य माणसालाही जीवन समजायला लागलं. हे ज्ञानेश्वरी, म्हणूनच तुझ्या नावातच एक वेगळी जबाबदारी आहे, समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची. तू कदाचित मोठमोठे विचार बोलत नसशीलही, पण तुझ्या वागण्यात एक साधेपणातलं शहाणपण आहे ज्ञानेश्वरी. तू लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी शब्दांचा गोंधळ करत नाहीस. ज्ञानेश्वरी, तुझी शांतता आणि तुझं संयमच तुझं खरं बळ आहे. तुझ्या नावात माऊलींची आठवण आहे. जिथं ज्ञान हे दिखाव्यासाठी नसतं, ते माणसाला माणूस बनवण्यासाठी असतं. आणि कदाचित म्हणूनच तुझ्या आसपास असताना लोकांना एक वेगळीच शांती जाणवते. हे तुझ्या आसपास असणारे लोक रिलेट करू शकतात, आणि झालं असेल रिलेट तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्ञानेश्वरी, तुझ्यासाठी आज मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. तुझ्या आयुष्यातही असेच अर्थपूर्ण अनुभव येत राहूत, ज्यामुळे तुझं मन अधिक समृद्ध होत राहील आणि तुझ्या वाटेवर चालणाऱ्यांनाही दिशा मिळत राहील. बाय द वे, धिस रील इज स्पॉन्सर्ड बाय ज्ञानेश्वरीचे मम्मी पप्पा अश्विनी अँड सुनील रक्षे. थँक्यू सो मच. काय म्हणालात तुम्ही? ज्ञानेश्वरी नाही? मग तुम्हाला माहितीये कमेंटमध्ये कुठल्या ज्ञानेश्वरीला टॅग करायचंय, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की कुठल्या ज्ञानेश्वरीपर्यंत ही रील पोहोचवायची आहे. आणि तुम्हालाही या नेम सिरीजमध्ये तुमचं किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचं नाव फीचर करायचं असेल तर मला इनबॉक्समध्ये मेसेज करा. स्पॉन्सरशिपचे चार्जेस कमी आहेत. किती आहेत, कशी प्रोसेस आहे, हे मी तुम्हाला इनबॉक्समध्ये समजावून सांगेनच. तोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या या ज्ञानेश्वरीची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही. भेटूया पुढच्या रीलमध्ये.